म्हणून या ठिकाणी मला आवडून सांगायचे प्रत्येकाने एवढी मोठी दत्तजयंती सोहळा आहे, एवढं मोठं पार पडणार आहे, एवढं मोठं सुखाने समाधाने आपण पार पडणार आहोत आणि आनंदाने आपण या ठिकाणी समाज झालो तर त्या ठिकाणी दत्तमानचा वाद झाल्याशिवाय नक्की राहणार नाही. त्या ठिकाणी भाग मात्र दुसरा कसा आहे, या ठिकाणी आपण आनंदाचा आनंद करतोय. दत्त जयंतीचा काळाचा सगळा आनंदाचा आनंद आहे. आनंदाचा जो आनंद आहे तोच परमानंद आहे. आनंदाचा जो आनंद आहे त्याचं नाव परमानंद आहे. आणि असा परमानंद ज्यावेळेस तुमच्यामध्ये प्रकट होईल त्यावेळेस दत्त महाराज तुम्हाला नक्की भेटायचं आहे. म्हणून आनंदाचा आनंद तयार केला पाहिजे. आपल्याला दुःख नको. त्या ठिकाणी आपण सेवा करण्याकरता आलो. या ठिकाणी शिष्यमंडळीची आहे सेवा करण्याकरता. इथं येणारा जो प्रत्येक माणूस जो आहे, प्रत्येक येणारा यात्रेकरू जो आहे तो प्रत्यक्ष दत्त महाराज आहे. दत्त महाराज या रूपाने या ठिकाणी येणार आहे, दत्त महाराजच्या रूपाने या ठिकाणी येणार आहे. या पद्धतीने सेवा करायची. महाराजांच्या सेवा करेल त्याला त्याचं फळ मिळाल्याविषयी 100% राहणार नाही. आणि पुढच्या दत्तजयंती सोहळा जो आहे तो आपण रेग्युलर प्रमाणे पार पाडायचा आहे. या ठिकाणी आनंदाचा आनंद आपण तयार करायचा आहे. आनंदाचा आनंद तयार केला तर परमानंद तयार झाल्याशिवाय 100% राहणार नाही.